हां. आज आपण छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण मागे ही आकृती बघताय तर हे एक व्हर्टिकल गार्डन नावाचा प्रकार आहे आणि आपल्या BSc ॲग्रिकल्चरच्या सेकंड इयर थर्ड इयरच्या मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये लँडस्केपिंग नावाचा एक विषय होता. तर त्यामध्ये इंटिरियर आणि इंडोर गार्डनर यांच्या संदर्भात त्यांनी व्हर्टिकल गार्डन नावाचा प्रकार त्यांनी थिअरीमध्ये अभ्यास केला आणि तो प्रॅक्टिकलमध्ये आपण करू शकतो का हे आम्ही त्यावर प्रयत्न केला आणि त्यावर आज हे अशा प्रकारचं व्हर्टिकल गार्डन मुलांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे उभं राहिलेलं आहे व्हर्टिकल गार्डन. तर हे व्हर्टिकल गार्डन करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण ही मागची जी काही भिंत दिसते आहे ती पहिल्यांदा वॉटरप्रूफिंग त्याचं करून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर त्यावर एक चांगला फ्लेक्स आपण लावलेला आहे आणि त्यानंतर जी काही मधली जी जागा आहे तर त्या ठिकाणी ही व्हर्टिकल गार्डनची आपल्याला ब्रॅकेट्स आणि पॉट्स अशी जी काय आपण खरेदी केली बाहेरून तर ती साधारण एका ब्रॅकेटमध्ये 3 पॉट्स असे आपल्याला बसवता येतात. तर अशी ती वरच्या भागामध्ये आपण 11 ब्रॅकेट्स आणि खालच्या भागामध्ये 11 ब्रॅकेट्स अशा प्रकारे 22 ब्रॅकेट्स या ठिकाणी बसवली आणि या 22 ब्रॅकेट्सवर ही टोटल 66 पॉट्स आपण लावलेली आहेत. तर ती पॉट्स फिल करण्यासाठी आपण माती आहे, कोकोपीट आहे आणि गांडूळ खत आहे अशा प्रकारचा मीडिया आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जी काही प्लांट वेगवेगळे दिसत आहेत ती पूर्ण ऑर्नामेंटल फोलिएज प्लांट्स आपण ग्रुपची म्हणतो. ही प्लांट शेड लविंग आहे, 50% शेडमध्ये येणारी आहेत. त्याला 50% लाईट रिक्वायरमेंट आहे त्याची आणि वॉटर रिक्वायरमेंट पण ही कमी आहेत आणि इंडोरमध्ये राहणारी खूप चांगली सुशोभित आणि शोभिवंत दिसणारी झाडं आहेत. तर त्यामध्ये सिंगोनियम आहे, त्यानंतर मनी प्लांटचे काही प्रकार आहेत, ॲग्लोनिमा आहे, अरेलिया आहे, त्यानंतर फिलोडेंड्रॉन आहे, तर त्यानंतर स्नेक प्लांट पण आहे. तर हे असे 5-6 प्रकार घेऊन आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर हा छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस या ठिकाणी मुलांच्या प्रॅक्टिकलचा भाग म्हणून या ठिकाणी आपण हे कॉलेजच्या प्रवेशद्वारावर अशा प्रकारचं व्हर्टिकल गार्डन प्रॅक्टिकलचा भाग म्हणून सादर केलेला आहे. धन्यवाद.